नमस्कार मित्रांनो, एच डी मराठी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. महापारेषण महावितरण भरती ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच्या विद्यार्थ्यांकरिता आपण जी फ्री टेस्ट सिरीज चालू केली त्या टेस्ट सिरीजमध्ये टेस्ट नंबर आज काय टेस्ट नंबर 4चा आपण काय टेस्ट विश्लेषण पाहणार आहोत. तुम्हाला जर ही फ्री टेस्ट सिरीज सोडवायची असेल तर काय करायचं, तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल काय करायचं जॉईन करून घ्यायचं आहे. या अगोदरच्या सर्व टेस्टच्या लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहेत आणि यापुढील सर्व टेस्टच्या लिंकही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. त्यासाठी काय करायचं, सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल काय करायचं जॉईन करायचं आहे आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला काय करायचं सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून मलाही मोटिवेशन भेटेन आणि तुम्हाला लवकरात लवकर नवीन टेस्ट लवकरात लवकर आणण्याचा मी काय करेल प्रयत्न करायचा. त्यासाठी काय करायचं, सर्वांनी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. आपण काय टेस्ट नंबर 4 मधील काय आपण काय म्हटलं होतं, टॉप 10 टॉपर्स काढणार होतो. आपण काय केले, टॉप 10 टॉपर्स काढलेले आहेत. काय करू, त्यांचे आपण नाव काय करू, अनाउन्समेंट करू. तर चला, कसल्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण काय करू, आपण जे टेस्ट नंबर 4 मधील काय टॉप 10 टॉपर्स आहेत त्यांचे काय करू नेम पाहू. आपल्या टेस्टचं नाव काय होतं, टेक्निकल फुल लेंथ टेस्ट आपण काय घेतली होती, टेक्निकल फुल लेंथ टेस्ट घेतलेली होती. आणि आपले या टेस्टमध्ये किती क्वेश्चन होते, आपले टोटल किती होते, 50 क्वेश्चन होते. 50 क्वेश्चन आपण घेतले होते आणि प्रत्येकी क्वेश्चन हा किती 2.2 मार्कचा, प्रत्येकी क्वेश्चन हा 2.2 मार्कचा घेतलेला होता आणि प्रत्येकी क्वेश्चन हा 0.55 मार्काचा काय होता, निगेटिव्ह होता. काय आपण IBPS पॅटर्ननुसार काय केला होता, हा आपण पेपर काय केला होता, डिझाईन केला होता. आपले किती टोटल क्वेश्चन किती होते, 50 क्वेश्चन होते. परत काय प्रत्येकी क्वेश्चन हा 2.2 मार्कचा होता आणि प्रत्येकी निगेटिव्ह क्वेश्चन हा 0.55 मार्काचा काय होता, निगेटिव्ह होता. तर चला, या आपल्या टेस्ट नंबर 4 मधील काय टॉप 10 टॉपरचे नाव काय करू आपण पाहू, कोण टॉप 10 टॉपर्स आहेत. एक नंबर ती पहा, 1 नंबर रँकवरती कोण आहे, 1 मिनिट आपण सेट करून घेऊ. काय आहे, 1 नंबर रँकवरती कोण आहे, अनिकेत. काय या मित्राचं काय, अनिकेत पुस्ते या मित्राचं काय आहे, 1 नंबर रँक आहे. परत 2 नंबर रँकवरती कोण आहे, शिवा या मित्राची काय आहे, 2 नंबर रँक आहे. आणि 3 नंबर रँकवरती काय आहे, सौरभ इके या मित्राची काय आहे, 3 नंबर रँक आहे. 4 नंबर रँकवरती पाहू आपण. 4 नंबर जी रँक आहे ती काय केली ती, मी स्वतः टेस्ट दिली ती, टेस्ट चेक करण्याकरिता काय दिली ती, मी टेस्ट दिली ती, त्यामुळे ही रँक होईल का आपली, ही रँक काय करायची, कट करायची. 4 नंबर रँक कोणती राहील मग, सचित्र सेना नाईक यांची काय राहील, काय राहील 4 नंबर रँक राहील. 5 नंबर रँक पाहू आपण. 5 नंबर रँकवरती कोण आहेत, जे आपला ओमकार चव्हाण हा मित्र आहे का ना, हा 5 नंबर रँकवरती आहे. आणि 6 नंबर रँकवरती काय, या मित्राने काय केलं, नावच दिलेलं नाही, त्याने काय केलं, डॅश केलेलं आहे. या मित्राची काय 6 नंबर रँक राहील. आणि 7 नंबर या रँकवरती कोण आहे, आपला जो सागर मित्र आहे, या मित्राची काय 7 नंबर रँक आहे. आणि 8 नंबर या रँकवरती काय, ज्ञानेश्वर अडे या मित्राची काय आहे, 8 नंबर रँक आहे. आणि 9 नंबर रँक पाहू आपण. 9 नंबर या रँकवरती कोण आहे, राहुल नटकरे या मित्राची काय आहे, 9 नंबर रँक आहे. काय, राहुल नटकरे या मित्राची काय 9 नंबर रँक आहे. आणि 10 नंबर या रँकवरती काय, योगिता यांची काय 10 नंबर रँक आहे. आपण टेस्ट नंबर 4 मधील काय टॉप 10 टॉपरचे नाव आपण पाहिलेले आहेत. चला, कसल्याही प्रकारचा वेळ न वाया घालता काय करू, आपण टेस्ट नंबर 4 मध्ये काय करू, विचारलेले क्वेश्चनचे काय करू, आपण सोल्युशन विश्लेषण पाहू. पहा, क्वेश्चन काय विचारला होता, इन अ प्लेट आर्थिंग द प्लेट यूज इन अ मेड ऑफ. काय आपल्याला काय म्हणलंय, प्लेट आर्थिंगमध्ये प्लेट खालीलपैकी कशाची बनलेली असते. काय, प्लेट आर्थिंगमध्ये प्लेट कशाची बनलेली असते विचारलेलं आहे. आपल्यामध्ये आपण आर्थिंग किती प्रकारची करतो, आपण काय एक पाईप आर्थिंग करतो, काय पाईप आर्थिंग. परत आपण दुसरी कोणती, रॉड आर्थिंग. आणि एक काय आपण प्लेट आर्थिंग. काय जनरली आपण कोणत्या हे करतो, आपण काय करतो, पाईप आर्थिंग करतो, रॉड आर्थिंग करतो आणि प्लेट आर्थिंग आपण काय करतो, आर्थिंग करत असतो. त्याच्यातलीच आपल्याला काय विचारली आहे, प्लेट आर्थिंग. काय आपल्या इथे प्लेट आर्थिंग दिलेली आहे आणि ते प्लेट आर्थिंगमध्ये काय विचारले आपल्याला, प्लेट कशाची बनवलेली आहे, कशापासून बनवलेली आहे. काय, प्लेट इन अ मेड ऑफ कशापासून बनवलेली आहे, कशामधील, प्लेट आर्थिंगमधील. काय, ती प्लेट आर्थिंगमधील काय केलेलं आहे, प्लेट कशापासून बनवलेली असेल. आपल्याला माहीत असेल की प्लेट आर्थिंगमध्ये प्लेट ही कशापासून, कॉपर आणि कशापासून, एक मिनिट, कॉपर आणि काय आपण GI पासून काय करतो, प्लेट आर्थिंगमधील प्लेट काय करतो, बनवत असतो. GI म्हणजे काय, गॅल्वनाइज्ड आयरन.
काय गॅल्वनाइज्ड आयरन. तर कशापासून बनवतो, प्लेट अर्थिंगमधील प्लेट ही कशापासून, GI आणि कॉपरपासून आपण काय करत असतो, बनवत असतो. तुम्हाला हे कॉपर आणि GIची तुम्हाला साईजसुद्धा माहीत असायला पाहिजे, याच्यावरही क्वेश्चन विचारले जातात. आपण अगोदर काय करू, कॉपरची काय करू साईज पाहून घेऊ. एक मिनिट आपण लिहू काय कॉपरची आपण काय करू साईज माहीत करून. कॉपरची साईज काय, कॉपर या प्लेटची साईज काय आहे माहीत असेल काय, 60 × 60 इंटू काय असते 3.18 किंवा काय पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे 3.15 पण काय पुस्तकामध्ये दिलेले आहे. कशाचं, कॉपर या प्लेटची साईज किती असते 60 × 60 3.18 किंवा काय असतं 3.15 पण असतं. आपण आता काय करू, GI काय, GI म्हणजे काय गॅल्वनाइज्ड आयरन या प्लेटची आपण काय करू साईज पाहून घेऊ. काय 60 × 60 परत काय असते 6.35 कशाची असते, GIची असते. कोणती, 60 × 60 × 6.35 कशाची असते, GIची. आणि कॉपरची काय पाहिजे आपण 60 × 60 × 3.8 काय 3.18 किंवा 3.15 ही कशाची असते, कॉपरची. आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे, प्लेट अर्थिंग कशाची बनवलेली असते, ती मग आपण पाहिली ती कशी असते, GI आणि काय कॉपरची बनवलेली असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा आपल्याला, काय म्हणतोय क्वेश्चन, इफ द स्पीड ऑफ DC मशीन इज डबल इन द फ्लक्स रिमेन्स कॉन्स्टंट द जनरेटेड EMF. आपण आता मराठीत वाचून देऊ. काही DC मशीनची काही स्पीड काय केली, दुप्पट केली आणि काय आपला फ्लक्स कसा आहे स्थिर आहे, तर तयार होणार काय आपल्याला EMF विचारलेला आहे. आपलं जे व्होल्टेज तयार होणार आहे काय DC मशीनमध्ये, काय DC मशीनमध्ये काय तयार होणार आपल्याला काय व्होल्टेज विचारलं. आपल्याला DC मशीनचा काय बॅक EMFचा आपल्याला फॉर्म्युला माहीत असेल. काय बॅक EMFचा फॉर्म्युला काय, बॅक EMF काय EB म्हणजे काय बॅक EMF इज इक्वल टू phi ZNP डिवायडेड बाय 60 × A. phi म्हणजे काय असतं फ्लक्स, Z म्हणजे काय नंबर ऑफ कंडक्टर, N म्हणजे काय स्पीड आणि P म्हणजे काय आपले नंबर ऑफ पोल आणि A म्हणजे काय पॅरलल पाथ. तर काय झालं इथं, काय केलं आपल्याला काय क्वेश्चन म्हणतो पहा, द स्पीड DC मशीन ही डबल काय आपली N म्हणजे काय आपली स्पीड काय केली डबल केली, काय केली स्पीड काय केली आपली अशी डबलने काय केली वाढवली. तर काय होईल, तर आपल्याला जनरेटेड EMF विचारला आहे. आपल्याला माहीत असेल EB हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे, फ्लक्सला आहे, झेडला आहे, Nला आहे आणि Pला. हा कसा आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि पॅरलल पाथला तो कसा आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे तो व्यस्त प्रमाणात आहे. फ्लक्स, नंबर ऑफ कंडक्टर्स आणि स्पीड आणि नंबर ऑफ पोलला तो कसा आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर मग काय होईल पहा, आपली काय स्पीड काय केली 2 पटीने वाढली. तर मग डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळे आपला बॅक EMF सुद्धा काय होईल 2 पटीने काय होईल वाढेल, म्हणजे काय होईल तो पण डबल होईल. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय, ऑप्शनमध्ये डबल कुठे, ऑप्शन 2 पहा काय डबल, काय आपली DC मशीनचा EMF काय होईल तो डबल होईल. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. नेक्स्ट क्वेश्चन पहा बरं काय म्हणतोय. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, काय विचारलं एकदम सोपा क्वेश्चन आहे. काय 50 ओम रेजिस्टन्स इन अ इलेक्ट्रिक सर्किट इज कनेक्टेड टू 200 व्होल्ट काय 200 व्होल्ट सप्लाय, कॅल्क्युलेट द करंट फ्लो. एकदम सोपा क्वेश्चन. आपल्याला काय विचारलं आहे, आपल्याला करंट फाइंड आउट करायचा आहे. काय आपल्याला करंट फाइंड आउट करायचं आहे, काय आपल्याला करंट फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला करंटचं काय फॉर्म्युला माहीत असेल. करंटचा फॉर्म्युला काय, करंट इज इक्वल टू V/R. मग व्होल्टेज किती काय आपला करंटचा फॉर्म्युला काय V/R हा काय आपला करंट काढण्याचा फॉर्म्युला आहे. व्होल्टेज किती दिले आपल्याला, व्होल्टेज किती दिले 200 व्होल्ट दिलेले आणि आपल्याला रेजिस्टन्स किती दिला आहे, रेजिस्टन्स हा आपल्याला 50 ओम दिला आहे, किती 50 ओम दिला आहे. तर मग याचा भागाकार काढा, हा शून्य कटला हा शून्य कटला, 5 चोक काय होईल 5 चोक 20. मग आपलं किती आलं 4 एम्पियर. ऑप्शनमध्ये 4 एम्पियर कुठं दिसतंय, ऑप्शन आपल्याला 5 मध्ये काय दिसतंय 4 एम्पियर दिलेलं आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील 5. काय आला आपला करंट किती आला 4 एम्पियर. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता आपल्याला पहा, काय द फॉर्म फॅक्टर इज द रेशो. आपल्याला एकदम काय आपल्याला फॉर्म फॅक्टरचा काय विचारला आहे, रेशो विचारला. काय फॉर्म फॅक्टरचा रेशो विचारला. आपल्याला सर्वांना फॉर्म फॅक्टर माहीत असेल. फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू किती असते 1.11 काय असते फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू असते. मग आपल्याला फॉर्म फॅक्टरचा रेशो विचारला आहे. आपल्याला फॉर्म फॅक्टर माहीत पाहिजे. फॉर्म फॅक्टरचा रेशो आपल्याला माहीत असेल KF इज इक्वल टू काय फॉर्म फॅक्टरचा रेशो काय असतो RMS काय RMS व्हॅल्यू
डिवायडेड बाय काय असते RMS व्हॅल्यू डिवायडेड बाय काय असतं ॲव्हरेज व्हॅल्यू, काय ॲव्हरेज व्हॅल्यू. हा काय फॉर्म फॅक्टरचा काय हा रेशिओ आहे. ऑप्शनमध्ये काय RMS व्हॅल्यू टू ॲव्हरेज व्हॅल्यू कुठे दिलं आहे, ऑप्शन ए होईल का पीक व्हॅल्यू टू, नाही. ऑप्शन 2मध्ये पण, ऑप्शन 3 पहा काय, ऑप्शन 3मध्ये पहा काय RMS व्हॅल्यू टू ॲव्हरेज व्हॅल्यू. आपलं राईट आन्सर ऑप्शन मग काय राहील, ऑप्शन नंबर किती 3 आपलं राईट आन्सर ऑप्शन राहील. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा आपण, काय विचारला आहे आपल्याला, काय आहे काय क्वेश्चन विचारलं आहे पहा आपण, एक मिनिट. काय क्वेश्चन म्हणतोय पहा, काय पॅरामॅग्नेटिक मटेरियल, काय खालीलपैकी आपल्याला काय पॅरामॅग्नेटिक मटेरियल विचारलं आहे. आपल्याला माहीत असेल आपले किंत डायमॅग्नेटिक, परत काय आपला फेरोमॅग्नेटिक आणि काय पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक मध्ये असे आपले पदार्थाचे किती 3 प्रकार आहेत, काय डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक पदार्थ आहेत. आपण डायमॅग्नेटिकची परमॅबिलिटी कशी असते, म्यू कसा असतो, हा 1 पेक्षा काय असतो कमी असतो. आणि पॅरामॅग्नेटिक मटेरियलचा म्यू म्हणजे आपली परमॅबिलिटी ही काय असते 1 पेक्षा काय असते थोडी जास्त असते, काय थोडी जास्त असते. आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियलची काय असते परमॅबिलिटी म्यू हा 1 पेक्षा काय असतो खूप जास्त, 1 पेक्षा खूप जास्त याची परमॅबिलिटी असते. आणि याचं दुसरं अजून उदाहरण सांगायचं झालं असता, डायमॅग्नेटिक मटेरियलला मॅग्नेट काय करतो रिपल्शन करतो, काय करतो मॅग्नेट आपला जो डायमॅग्नेटिक पदार्थ आहे त्यांना रिपल्शन करतो. म्हणजे काय करतो मॅग्नेटच्या जवळ आपण जर एखादा डायमॅग्नेटिक पदार्थ नेला असता, मॅग्नेट त्याला काय करतो रिपल्शन म्हणजे त्याला काय करतो दूर ढकलतो. आणि एखाद्या चुंबकाच्या जवळ आपण काय केलं पॅरामॅग्नेटिक नेला असता, काय पॅरामॅग्नेटिक मटेरियल नेला असता काय करतो मॅग्नेट काय करतो त्याला किंचित काय स्लाइटली काय करतो अट्रॅक्ट करतो, काय स्लाइटली अट्रॅक्ट करतो. आणि आपण जर एखादा फेरोमॅग्नेटिक मटेरियल काय केला असता मॅग्नेटच्या जवळ नेला असता, तो काय करतो मॅग्नेट काय करतो फेरोमॅग्नेटिक मटेरियलला काय करतो स्ट्रॉंगली काय करतो अट्रॅक्ट करतो, काय करतो स्ट्रॉंगली मॅग्नेट जवळ काय करतो अट्रॅक्ट करतो, काय स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो. ह्याचं आपण उदाहरण पाहिलं असतं. पण आपल्याला क्वेश्चन काय विचारलं आहे पहा, काय विचारलं पॅरामॅग्नेटिक मटेरियल खालीलपैकी कोणते आहे. पॅरामॅग्नेटिक मटेरियल आपण ऑप्शन वाईज जाऊ. सिल्वर काय आहे, सिल्वर आपल्याला माहीत आहे सिल्वर हा काय डायमॅग्नेटिक पदार्थ आहे. सिलिकॉन सुद्धा काय तो पण काय डायमॅग्नेटिक मटेरियल आहे. कोबाल्ट हा काय आहे, कोबाल्ट हा फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. ऑप्शन 5 पहा निकेल सुद्धा काय तो फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. आपला उरला काय मग, आपला उरला काय टंगस्टन हा काय आहे तो काय आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे. काय टंगस्टन हा काय आहे टंगस्टन हा काय आहे हा पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे, काय पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय ऑप्शन नंबर 4, काय आपलं ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर राहील. आय होप हा तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय विचारलं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं क्वेश्चन पहा काय विचारलं झिंक कार्बन सेलचा काय विचारलं आपल्याला EMF किती असतं विचारलं. काय झिंक कार्बनचं आपल्याला काय विचारलं व्होल्टेज विचारलं आहे. काय आपल्याला झिंक कार्बन सेलचं काय विचारलं व्होल्टेज विचारलेलं आहे. ऑप्शन पहा ऑप्शन ए मध्ये काय दिलं 2.2 व्होल्ट, काय 2.2 व्होल्ट, काय 2.2 व्होल्ट दिलेलं आहे. 2.2 व्होल्ट कोणाचं असतं ते कोणाचं असतं माहीत असायला पाहिजे, लीड ॲसिड सेलचं काय असतं 2.2 व्होल्ट काय असतं लीड ॲसिड सेलचं काय असतो तो EMF व्होल्टेज असतो. आणि लीड ॲसिड सेल हा पूर्णपणे काय होतो डिस्चार्ज होतो, काय लीड ॲसिड सेल हा काय होतो पूर्णपणे काय होतो डिस्चार्ज होतो. हा एक त्याचा पॉईंट आहे. नेक्स्ट ऑप्शन पहा 1.5 व्होल्ट, काय 1.5 व्होल्ट हा कोणाचा EMF आहे, हा कोणाचा आहे हा झिंक कार्बन सेलचा काय तो 1.5 व्होल्ट कोणाचा आहे झिंक कार्बनचा काय तो EMF आहे. मग आपल्याला आन्सर भेटलेला आहे. झिंक कार्बन सेलचा EMF किती असतो तो किती असतो 1.5 व्होल्ट. आणि लीड ॲसिड सेलचा किती असतो तर तो किती असतो 2.2 व्होल्ट कोणाचा असतो लीड ॲसिड सेलचा असतो. आणि लीड ॲसिड सेल हा काय पूर्णपणे काय होतो डिस्चार्ज होतो. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे काय म्हणतोय पहा लाइटिंग लोडसाठी आपण कोणते DC जनरेटर वापरणार. काय आपण लाइटिंग लोड म्हणजे कमी लोड, काय लाईट म्हणजे काय आपली लाइटिंग लोड म्हणजे काय कमी लोडसाठी आपण काय कमी लोडसाठी आपण कोणते DC जनरेटर वापराल म्हणजे विचारले. तर पहा ऑप्शन ए मध्ये काय दिले काय DC सिरीज जनरेटर, काय DC सिरीज जनरेटर आपण कशासाठी वापरतो ॲज अ आपण बूस्टर म्हणून काय वापरतो सिरीज जनरेटर ॲज अ बूस्टर म्हणून आपण
काय ॲज अ बूस्टर म्हणून सिरीज जनरेटर वापरतो. ऑप्शन 2 पहा, कंपाऊंड जनरेटर होईल का? नाही, लाइटिंग लोडसाठी कंपाऊंड जनरेटर सुद्धा होणार नाही. ऑप्शन 1 आणि 2 आपले कटले. ऑप्शन 3 पहा, शंट जनरेटर. शंट जनरेटर आपण कशासाठी यूज करतो? शंट जनरेटर हा बॅटरी चार्जिंग काय बॅटरी काय एक मिनिट आपण बॅटरी चार्जिंगसाठी बॅटरी चार्जिंगसाठी आणि लाइटिंग लोडसाठी आपण काय करतो? DC शंट जनरेटरचा यूज करतो. मग आपल्याला तेच विचारले, लाइटिंग लोडसाठी आपण कोणते DC जनरेटर वापराल? तर आपण काय करणार? आपण शंट जनरेटर काय करणार? आपण यूज करणार. आपण शंट जनरेटर यूज करणार. ऑप्शन 1 काय पाहिलं आपण? सिरीज जनरेटर कायसाठी? ॲज अ बूस्टर म्हणून काय करतो आपण? सिरीज DC सिरीज जनरेटरला आपण काय देतो? यूज करतो. आणि ऑप्शन 2 कंपाऊंड जनरेटर होईल का? नाही. ऑप्शन 3 पाहिलं ऑप्शन किती? ऑप्शन नंबर 3 शंट जनरेटर आपलं राईट आन्सर आहे. लाइटिंग लोडसाठी आपण कोणते? DC शंट जनरेटर यूज करतो. आणि बॅटरी चार्जिंगसाठी सुद्धा आपण DC शंट जनरेटरच यूज करतो. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर भेटलेला आहे आपल्याला 3. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा. काय म्हणतोय क्वेश्चन? इन अ DC जनरेटर द जनरेटेड EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द DC जनरेटरमध्ये तयार झालेला EMF कशाच्या समप्रमाणात असतो? याच्या अगोदरच आपण बॅक EMFचा आपण याच्या अगोदर फॉर्म्युला पाहिला. आपण काय करू? डबल इनपुट करून घेऊ. बॅक EMFचा फॉर्म्युला EB इज इक्वल टू फाय ZNP डिवायडेड बाय 60 × A. आपण फाय म्हणजे फ्लक्स, Z म्हणजे नंबर ऑफ कंडक्टर, आणि N म्हणजे आपली स्पीड, आणि P म्हणजे आपले नंबर ऑफ पोल, आणि A म्हणजे आपले पॅरलल पाथ. तर काय विचारलं पहा आपल्याला? खाली एक पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी काय विचारलंय आपल्याला? EMF हा बॅक EMF हा कुणाच्या समप्रमाणात म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे विचारले. खाली ऑप्शन दिले. ऑप्शन ए पहा बरं, फिल करण काही संबंध नाही. ऑप्शन बी पहा पॅरलल पाथ. पॅरलल पाथच्या कसा आहे तो? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. बॅक EMF आपल्या पॅरलल पाथच्या कसा आहे तो? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ऑप्शन 2 होईल का? नाही. ऑप्शन 3 पहा, नंबर ऑफ डमी कॉईल. याचाही काही संबंध नाही आहे. ऑप्शन 4 पहा ऑप्शन 4 पहा, पोल फ्लक्स. पोल फ्लक्स आपली फ्लक्स. पोल फ्लक्सच्या कसा आहे तो? एक मिनिट. पोल फ्लक्सच्या कसा आहे? पोल फ्लक्सच्या तो कसा आहे तो? हा आपले दिले पोल फ्लक्सच्या कसा आहे तो? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कसा? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणून आपल्याला तेच विचारले समप्रमाणात कोणाचे आहे? तर आपल्या समप्रमाणात कोणाचे आहे? फायच्या आहे, फ्लक्सच्या सुद्धा आहे. बॅक EMF प्लस आपल्या नंबर ऑफ कंडक्टरच्या सुद्धा कसा आहे तो? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाचो? डायरेक्टली प्रोपोर्शनल. कोणाचा आहे तो? कोणाचा आहे तो? नंबर ऑफ कंडक्टर्स, परत नंबर ऑफ पोल, आणि आपल्या स्पीडचा सुद्धा कसा आहे तो? बॅक EMF कसा आहे तो? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आपल्याला ऑप्शनमधून काय सापडलं मग आपल्याला? ऑप्शन नंबर 4 पहा पोल फ्लक्स सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल. EB आपले EB आहे जो बॅक EMF आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आपल्या पोल फ्लक्स आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा. काय म्हणला? एकदम सोपा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची कंडक्टिव्हिटी आपल्याला कंडक्टिव्हिटी विचारली. कंडक्टिव्हिटी चांगली आहे. आपल्याला माहिती आहे सर्वात भारी कंडक्टिव्हिटी कोणत्या पदार्थाची? ती एक नंबरला येईल सिल्वर. सिल्वर नंतर कोणाचा नंबर लागतो? सिल्वर नंतर कॉपर. कॉपरचा नंबर लागतो. परत येतो? कॉपर नंतर आपला येईल गोल्ड. गोल्ड. परत गोल्ड नंतर येईल आपलं? गोल्ड नंतर आपलं येईल? ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम नंतर कोणाचा नंबर लागेल? ॲल्युमिनियम नंतर आपलं उरलं टंगस्टन. टंगस्टनचा नंबर लागेल. आपल्याला काय विचारलं? खालील पैकी कोणत्या पदार्थाची कंडक्टिव्हिटी चांगली राहील? मग ती ऑप्शन नंबर 4 पहा, सिल्वर या पदार्थाची सर्वात भारी सर्वात चांगली कंडक्टिव्हिटी कोणाची? सिल्वरची. 1 नंबर सिल्वर, परत 2 नंबरला येईल कॉपर येईल, आणि 3 नंबरला येईल आपलं गोल्ड म्हणजे सोने, आणि 4 नंबरला येईल आपलं ॲल्युमिनियम, आणि 5 नंबरला आपलं येईल टंगस्टन. टंगस्टन. तर खालीलपैकी कोणत्या पदार्थाची कंडक्टिव्हिटी चांगली आहे? ऑप्शन नंबर 4 सिल्वर या पदार्थाची कंडक्टिव्हिटी चांगली आहे. म्हणजे तो करंट वाहण्याला करंट वाहण्यास चांगली मदत करेल. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 आहे, सिल्वर. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा आपल्याला. काय म्हणतोय क्वेश्चन पहा. विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर इज नॉट रिलेटेड टू अल्टरनेटिंग करंट AC सर्किट. खालीलपैकी कोणते पॅरामीटर अल्टरनेटिंग AC करंटशी संबंधित नाहीत? AC सर्किटशी
काय AC सर्किटशी संबंधित नाहीत विचारलेलं आहे. आपण ऑप्शन पाहू RMS व्हॅल्यू, ऑप्शन 2 नंबर काय दिलं फॉर्म फॅक्टर, ऑप्शन 3 काय कल्टिवेशन ऑफ वेव्ह आणि ऑप्शन 4 पीक टू पीक व्हॅल्यू. आपण AC सर्किटमध्ये हे पण ऐकलं असेल, RMS व्हॅल्यूसुद्धा ऐकलं असेल, परत फॉर्म फॅक्टरसुद्धा आपण ऐकलं असेल. कल्टिवेशन ऑफ वेव्ह काय कल्टिवेशन ऑफ वेव्ह हा आपण ऐकलेलं नसेल. काय AC सर्किटमध्ये आपण कल्टिवेशन ऑफ वेव्ह ऐकलेलं आहे का नाही. पीक टू पीक काय पीक टू पीक व्हॅल्यूसुद्धा आपण AC सर्किटमध्ये ऐकलेली असेल, पण कल्टिवेशन ऑफ वेव्ह ऐकलेली आहे का नाही. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील 3. नेक्स्ट क्वेश्चन ह्याचं उत्तर काय राहील ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय विचारलं आपल्याला, काय क्वेश्चन म्हणतो पहा, द पॉवर फॅक्टर ऑफ AC सर्किट इज डिफाइंडेड बाय द रेशिओ ऑफ काय AC सर्किटचा पॉवर फॅक्टर या गुणोत्तराने परिभाषित काय आपला पॉवर फॅक्टर काय cos फाय विचारला. काय आपल्याला cos फाय विचारला आपल्याला cos फाय आपण कशाने पॉवर फॅक्टर cos फायने काय करतो आपण डिनॉट करतो. आपल्याला काय विचारलं आहे cos फाय विचारलेला आहे. खालीलपैकी आपल्याला माहीत असेल काय आपल्याला काय विचारलं आहे पॉवर फॅक्टरचा आपल्याला फॉर्म्युला माहिती काय R/Z. R म्हणजे काय रेजिस्टन्स आणि Z म्हणजे काय इम्पिडन्स. रेजिस्टन्स भागिले इम्पिडन्स कुठं दिसतंय ऑप्शन ए पहा, ऑप्शन ए मध्ये इम्पिडन्स भागिले उलटे केले, ऑप्शन 2 पहा रेजिस्टन्स भागिले इम्पिडन्स. काय रेजिस्टन्स भागिले इम्पिडन्स, आपलं याचं राईट आन्सर ऑप्शन आहे काय रेजिस्टन्स भागिले इम्पिडन्स. काय हा पॉवर फॅक्टर आपला cos फाय काय cos फाय. मग आपल्याला याचं राईट आन्सर ऑप्शन काय भेटलं ऑप्शन नंबर 2 भेटलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, एकदम सोपा क्वेश्चन आहे. कंडक्टरच्या या गुणधर्मामुळे काय कंडक्टरच्या या गुणधर्मामुळे विद्युत प्रवाह आपला करंट कोणत्या गुणधर्मामुळे फ्लो होतो विचारले कंडक्टरच्या. तर कोणाच्या गुणधर्मामुळे तो फ्लो होतो, तर तो कंडक्टन्स या गुणधर्मामुळे आपला काय विद्युत प्रवाह काय होतो प्रवाह फ्लो होत असतो. कोणाच्या गुणधर्मामुळे कंडक्टरच्या कंडक्टन्स या गुणधर्मामुळे आपला विद्युत प्रवाह फ्लो होत असतो. एकदम सोपा क्वेश्चन होता हा, सर्वांचा जवळपास बरोबर आलेला असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय विचारलं क्वेश्चन पहा, काय म्हणतोय 3 फेज काय आपले 3 फेज 50 हर्ट्ज इंडक्शन मोटरच्या पूर्ण लोड वेग काय आपला 1500 RPM आहे. तर मोटरच्या पोलची संख्या किती असेल विचारले. काय आपल्याला पोलची संख्या काढायची. आपल्याला NS म्हणजे काय सिंक्रोनस स्पीडचा आपल्याला फॉर्म्युला माहीत असेल. काय NS इज इक्वल टू काय 120 इंटू F डिवायडेड बाय P आपला काय NSचा फॉर्म्युला आहे. NS म्हणजे काय आपली सिंक्रोनस स्पीड. तर आपल्याला काय विचारलं आहे पोलची संख्या विचारली. काय पोल, तर आपल्याला पोलचा फॉर्म्युला काढायचा झाला काय राहील NS आणि पोल कसे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. याचा पोलचा फॉर्म्युला काढायचा झाला असता काय होईल P जाईल काय तर इथं येईल आणि NS काय जाईल खालती जाईल. तर मग कसे काय फॉर्म्युला तयार होईल पहा, आपण एकदा डबल इनपुट घेऊ. काय आपला NSच्या जागेवर काय लिहितं P इज इक्वल टू 120 इंटू आपल्याला डायरेक्ट आपण किमतीची इनपुट फ्रिक्वेन्सी किती दिली आपल्याला 50 हर्ट्ज दिली, 50 हर्ट्ज डिवायडेड बाय किती NS किती आपल्याला RPM किती दिलं आहे NS म्हणजे आपली सिंक्रोनस स्पीड किती दिली 1500 RPM दिलेली आहे. तर याचं काय करू आपण सोडून पाहू. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा बी शून्य कटला, हा बी शून्य कटला, 5 1 5, 5 त्रिक 15, 3 आलं 3 चोक 12. तर आपले पोल किती आले, आपल्याला पोलची संख्या किती भेटलेली आहे 4 ही पोलची संख्या भेटलेली आहे. ऑप्शन नंबर 4 4चे उत्तर 4च येईल. काय आपल्याला पोलची संख्या किती भेटली ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पाहू म्हणजे पहा, रिलक्टन्स इन मॅग्नेटिक सर्किट इज अनलॉक्ड टू डॅश इन इलेक्ट्रिक सर्किट. काही चुंबकीय परिपथातील रिलक्टन्स इलेक्ट्रिक सर्किटमध्ये कोणासारखे असते विचारले. काय कोणासारखे असते आपल्याला विचारलेलं आहे. काय आपण इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किटचं काय करू ते आपण कम्पॅरिझन करू. आपण पहा 1 मिनिट आपण काय करू इकडे इलेक्ट्रिक सर्किट घेऊ. काय इकडे इलेक्ट्रिक सर्किट, काय इकडे इलेक्ट्रिक सर्किट आणि इकडे काय करू मॅग्नेटिक सर्किट घेऊ. काय मॅग्नेटिक इलेक्ट्रिक सर्किटमध्ये करंट असतो, इकडे मॅग्नेटिक काय इलेक्ट्रिक सर्किटमध्ये इकडे करंट असतो, मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय असतो इकडे फ्लक्स असतो. काय असतो मॅग्नेटिक सर्किटमध्ये इकडे फ्लक्स असतो. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय असतं EMF म्हणजे काय आपलं व्होल्टेज. आणि इकडे काय असतं मॅग्नेटिक सर्किट म्हणजे काय असतं MMF. काय असतं इकडे MMF. आणि इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय असतं करंटला कोण विरोध करतो इकडे असतो रेजिस्टन्स आणि इकडे काय असतं रिलक्टन्स. काय असतो इकडं रिलक्टन्स असतो. काय असतो रिलक्टन्स.
इकडे काय असतो रिलक्टन्स आणि इकडे काय असतो रेजिस्टन्स. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय असतो रेजिस्टन्स आणि इकडे असतो रिलक्टन्स. आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे बरं, रिलक्टन्स इन मॅग्नेटिक सर्किट अनलॉक्स काय चुंबकीय परिपथातील रिलक्टन्स कोणासारखे आहे, तर रिलक्टन्स आता आपण पाहिलं रिलक्टन्स हा कोणासारखा आहे, तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय रिलक्टन्स हा रेजिस्टन्स सारखा आहे, काय रेजिस्टन्स सारखा आहे. आणि जर आपल्याला असं विचारलं मॅग्नेटिक सर्किटमधील EMF हा इलेक्ट्रिक सर्किटमधील कोणासारखा आहे, तो EMF सारखा आहे, काय व्होल्टेज सारखा आहे, काय EMF हा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये व्होल्टेज सारखा आहे. यांचं आपण कंपॅरिझन पाहिलं. आय होप हा तुम्हाला क्वेश्चन समजलेला असेल. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन काय राहील, ऑप्शन नंबर 3. काय रिलक्टन्स हा इलेक्ट्रिक सर्किटमधील कोणासारखा आहे, तो रेजिस्टन्स सारखा आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील 3 राहील, रेजिस्टन्स. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा, काय विचारला क्वेश्चन पहा, न्यूमेरिकल आहे. काय म्हणतोय, द म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन टू युनिटी कपल कॉईल ऑफ 9 हेनरी अँड काय 4 हेनरी विल बी. काय आपल्याला काय 9 हेनरी आणि काय 9 हेनरी आणि काय 4 हेनरी असे दोन युनिटी कपल कॉईलमधील म्युच्युअल इंडक्शन काय असेल विचारलं. काय आपल्याला म्युच्युअल इंडक्शन विचारलेला असेल. आपल्याला हा म्युच्युअल इंडक्शनचा फॉर्म्युला माहीत असेल. काय म्युच्युअल इंडक्शन इज इक्वल टू के म्हणजे काय आपला कोएफिशियंट ऑफ कपलिंग इज इक्वल टू काय रूट L1 इंटू L2 हा आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्सचा हा फॉर्म्युला माहीत असेल. एम म्हणजे काय म्युच्युअल इंडक्शन, के म्हणजे काय कोएफिशियंट ऑफ कपलिंग आणि रूट L1 इंटू L2. तर आपण याच्यामध्ये काय करू, आपण काय किमती इनपुट करून घेऊ. आपण फॉर्म्युला काय पाहिला, एम इज इक्वल टू के इज इक्वल टू काय पाहिला रूट L1 इंटू L2 आपण पाहिलेला आहे. तर आपल्याला एम बरोबर के किती दिलाय, युनिटी म्हणजे काय असतं आपलं युनिटी, कपल म्हणजे काय युनिटी म्हणजे काय असतं एक इंटू काय राहील रूट L1 किती दिलाय, L1 दिलाय 9 हेनरी, 9 इंटू L2 किती दिलाय 4 हेनरी, काय दिलं आपल्याला 4 हेनरी. तर पहा काय होईल यांचं एम इज इक्वल टू 1 इंटू रूट 9 चौक 36 म्हणजे 36 कोणाचं वर्गमूळ आहे, 36 हे कोणाचं आहे 6चं काय आहे तो वर्गमूळ आहे. 6चा वर्ग काय आहे 36 आणि 36चं वर्गमूळ काय आहे 6. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय लिहिल, याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 6 हेनरी, काय 6 हेनरी. हा आय होप हा तुम्हाला पण क्वेश्चन समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला आता पहा, ह्याचं उत्तर काय आलं आपलं 6 हेनरी आलेलं आहे, काय 6 हेनरी आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे पहा, काय म्हणतो क्वेश्चन, हॉट वायर इन्स्ट्रुमेंट रीड्स. काय हॉट वायर इन्स्ट्रुमेंट कोणती किंमत दाखवतो, हॉट वायर इन्स्ट्रुमेंट कोणती किंमत दाखवतं विचारलेलं आहे. काय हॉट वायर इन्स्ट्रुमेंट कोणती किंमत दाखवते हे विचारलेलं आहे. आपल्याला माहीत असेल हॉट वायर ही ॲव्हरेज व्हॅल्यू दाखवतं का नाही, ऑप्शन 2 पहा, पीक व्हॅल्यू दाखवतं का नाही, तर काय दाखवतं ती हॉट वायर इन्स्ट्रुमेंट ही RMS व्हॅल्यू म्हणजे काय रूट मेन स्क्वेअर व्हॅल्यू. RMS म्हणजे काय RMS व्हॅल्यू म्हणजे काय रूट मेन स्क्वेअर व्हॅल्यू दाखवतं. काय हॉट वायर इन्स्ट्रुमेंट काय दाखवतं RMS व्हॅल्यू रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू दाखवतो. आणि हॉट वायर इन्स्ट्रुमेंटसाठी कोणता पॉवर सप्लाय लागतो, हॉट वायर इन्स्ट्रुमेंटसाठी कोणता पॉवर लागतो, तर हॉट वायर इन्स्ट्रुमेंटसाठी आपल्याला कोणता पॉवर लागतो AC अँड DC या दोन्हीही पॉवर सप्लायवरती काय करतो हॉट वायर इन्स्ट्रुमेंट काय करतो वर्क करतो. हा पण तुम्हाला समजलेला असेल. याचा राईट आन्सर ऑप्शन काय आलं मग आपलं ऑप्शन नंबर 3 RMS व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय म्हणतंय, फॉर मेजरिंग अ व्हेरी हाय रेजिस्टन्स वी शुड वी यूज. काय खूप उच्च रेजिस्टन्स मोजण्यासाठी आपण काय वापराल. काय आपल्याला हाय रेजिस्टन्स आपल्याला माहीत असेल, आपल्याला जर हाय रेजिस्टन्स हाय रेजिस्टन्स काय करायचं असेल मेजर करायचं असेल तर आपण कशाचा यूज करत असतो जनरली, आपण तिथं कशाचा मेगरचा यूज करत असतो, पण ऑप्शनमध्ये मेगर दिलेला आहे का, व्हेरी हाय रेजिस्टन्स मोजण्यासाठी आपण मेगरचा यूज करतो, पण आपल्याला ऑप्शनमध्ये मेगर दिलेलं नाही. तर मग याचं राईट आन्सर काय राहील पहा, ऑप्शन पहा, काय आपण व्हेरी हाय रेजिस्टन्स आपण अजून कोणत्या मेथडने मोजू शकतो, मेजर करू शकतो,
तर ती लॉस ऑफ चार्ज मेथडने सुद्धा आपण काय व्हेरी हाय रेजिस्टन्स मेजर करू शकतो. व्हेरी हाय रेजिस्टन्स आपण काय लॉस ऑफ चार्ज मेथडनी किंवा आपण मेगरने सुद्धा मेजर करू शकतो. कशाने? मेगरने सुद्धा यूज करू शकतो. आपण वेनस्टोन ब्रिजनी काय करतो? वेनस्टोन ब्रिजनी आपण काय करतो? मीडियम रेजिस्टन्स काय करतो? मेजर करतो. आणि केल्विन डबल ब्रिजनी आपण काय करतो? लो रेजिस्टन्स काय करतो? मेजर करतो. हे पण लक्षात असू दे, याच्यावर क्वेश्चन डिझाईन होत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं? आय होप हा तुम्हाला क्वेश्चन समजलेला आहे. याचा राईट आन्सर ऑप्शन काय राहील मग? लॉस ऑफ चार्ज मेथड. बऱ्याच मित्रांनी काय केलं म्हटले आहे, बऱ्याच मित्रांनी कमेंट केली की याचं उत्तर मेगर असायला पाहिजे होतं, पण याचं उत्तर काय मेगर पण आहे, काय मेगर पण आहे. आणि याची दुसरी मेथड काय आहे? लॉस ऑफ चार्ज मेथडने सुद्धा आपण व्हेरी हाय रेजिस्टन्स मेजर करू शकतो. म्हणून याचं लक्षात असू द्या, हा क्वेश्चन नोट करून ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता? काय विचारला आहे? फॉर मेजरमेंट ऑफ इंडक्शन हॅव्हिंग हाय व्हॅल्यू विल शुड यूज. काय उच्च मूल्य असलेल्या इंडक्शन मापनासाठी आपण काय वापरतो? आपण हे ब्रिज वापरतो. काय उच्च मूल्य असलेल्या इंडक्शन मापनासाठी आपण काय वापरतो? हे ब्रिज वापरतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. काय म्हणतोय क्वेश्चन? हाऊ मेनी वेज टू फ्लो करंट इन अ लॅप वाइंडिंग. काय लॅप वाइंडिंगमध्ये करंट वाहण्याचे किती मार्ग असतात? आपल्या DC मशीनमध्ये आपण जनरली किती वाइंडिंग करतो? कोणत्या? 2 वाइंडिंग करतो. कोणत्या? 1 मिनिट आपण काय करू, त्यांचं कंपॅरिझन डायरेक्ट करून घेऊ. काय आपण लॅप वाइंडिंग आणि कोणती आपली वेव्ह वाइंडिंग. वेव्ह वाइंडिंग काय करतो आपण DC मशीनमध्ये काय करतो? यूज करतो. काय लॅप वाइंडिंग कशासाठी यूज करतो? लॅप वाइंडिंग काय हाय करंट आणि लो व्होल्टेजसाठी काय करतो आपण? लॅप वाइंडिंग यूज करतो. काय हाय करंट आणि लो व्होल्टेजसाठी काय करतो आपण? लॅप वाइंडिंग यूज करतो. आणि वेव्ह वाइंडिंग कशासाठी करतो? हाय व्होल्टेज आणि लो करंटसाठी काय करतो आपण? वेव्ह वाइंडिंग यूज करतो. आणि लॅप वाइंडिंगमध्ये किती असतात? काय करंट वाहण्याचे किती मार्ग असतात? लॅप वाइंडिंगमध्ये जेवढे नंबर ऑफ पोल तेवढेच काय असतात? करंट वाहण्याचे मार्ग असतात. आणि वेव्ह वाइंडिंगमध्ये नंबर ऑफ पोल जेवढे असतील तेवढेच असतील का मार्ग? तर वेव्ह वाइंडिंगमध्ये फक्त करंट वाहण्याचे किती? 2च मार्ग असतात. आणि इकडे लॅप वाइंडिंगमध्ये काय असतात? नंबर ऑफ पोल्स जेवढे असतील तेवढेच करंट वाहण्याचे मार्ग असतात. कशामध्ये? लॅप वाइंडिंगमध्ये. याचं आपण काय केलं? कंपॅरिझन पाहून घेतलेलं आहे. तर मग याचा राईट आन्सर ऑप्शन काय राहील? आपल्याला क्वेश्चन काय विचारलं पहा. लॅप वाइंडिंगमध्ये करंट वाहण्याचे किती मार्ग असतात? तर आताच आपण पाहिलं लॅप वाइंडिंगमध्ये जेवढे नंबर ऑफ पोल असतील तेवढेच आपले काय करंट वाहण्याचे मार्ग असतात. असे ऑप्शन कुठे दिसतंय? ऑप्शन 2 नंबर दिसतंय. काय इक्वल टू द टोटल नंबर ऑफ पोल्स. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलाय पहा. काय म्हणतोय? कॉपर लॉस आर डॅश लॉसेस. काय कॉपर लॉसेस आर डॅश लॉसेस. कॉपर लॉसेसला दुसरं नाव काय आहे? I2R लॉस. त्यालाच आपण काय इलेक्ट्रिक लॉस सुद्धा म्हणतो. काय इलेक्ट्रिकल लॉस सुद्धा म्हणतो. काय इलेक्ट्रिकल लॉस सुद्धा आपण काय म्हणतो? कॉपर लॉसला म्हणतो. आणि कॉपर लॉसला दुसरं नाव काय? I2R सुद्धा लॉस म्हणतो. तर काय विचारले? कॉपर लॉस डॅश आर. काय खालीलपैकी विचारले, खालील ऑप्शन दिले. तर कॉपर लॉस कशाशी संबंध आहे पहा. कॉन्स्टंट असतो का तो कॉपर लॉस? कॉन्स्टंट लॉस कोणते असतात आपले? कॉन्स्टंट लॉस कोणते असतात? कॉन्स्टंट लॉसला आपण काय करतो? आयर्न लॉसमध्ये कोणते येतात? आपलं एडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस काय याच्यामध्ये कॉन्स्टंटमध्ये येतात. काय एडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस. हिस्टेरिसिस आणि एडी करंट लॉसेसला दुसरं नाव काय? मॅग्नेटिक लॉस किंवा तिला कोर लॉस सुद्धा म्हणू शकता किंवा आयर्न लॉस सुद्धा काय म्हणू शकता? एडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉसेसला म्हणू शकता. आणि कॉपर लॉसला दुसरं नाव काय? I2R लॉस. परत आपलं इलेक्ट्रिकल लॉस सुद्धा आपण म्हणू शकता. पण काय विचारले तर कॉपर लॉसेस आर डॅश लॉसेस. तर कॉपर लॉसेस कसे आहेत? ते व्हेरिएबल लॉसेस. कसे आहेत ते? व्हेरिएबल लॉसेस आहेत. कोणते? कॉपर लॉसेस. व्हेरिएबल म्हणजे काय? चेंज होणारे. काय चेंजिंग. ऑप्शन नंबर 2. व्हेरिएबल म्हणजे सतत चेंज होणारे. कोणता लॉस आहे? सतत चेंज होणारा लॉस कोणता आहे आपला? कॉपर लॉस आहे. त्याला व्हेरिएबल सुद्धा म्हणू शकता. ऑप्शन नंबर 2 आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. काय म्हणतोय क्वेश्चन पहा. द सम ऑफ
द हिस्टेरिसिस अँड ईडी करंट लॉसेस आर कॉल्ड एज. हिस्टेरिसिस आणि ईडी करंट लॉसच्या बेरजेला डॅश म्हणतात. आत्ताच आपण पाहिलं काय हिस्टेरिसिस आणि ईडी करंट लॉसच्या बेरजेला काय म्हणतो आपण कोर लॉस. काय आपण हिस्टेरिसिस लॉस आणि ईडी करंटच्या बेरजेला काय म्हणतो आयर्न लॉस किंवा काय आपण म्हणतो कोर लॉस. काय आयर्न लॉस किंवा कोर लॉस म्हणतो. आपल्याला तेच दिलं आहे. ऑप्शनमध्ये 1 बरोबर होईल, ऑप्शन नंबर 2 बरोबर होईल, ऑप्शन 3 बोथ ए अँड बी. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा आपल्याला. काय विचारला आहे क्वेश्चन काय म्हणतोय इन डीसी मशीन ॲज अ टोटल ऑफ 70 कॉइल्स काय 70 कॉइल्स सो फाइंड द नंबर ऑफ दिअर काय कॉम्युटेटिव्ह सेगमेंट. काय कॉम्युटेटर सेगमेंट्स असतील ते कॉम्युटेटिव्ह चुकून झालं काय कॉम्युटेटर सेगमेंट असतील. काय विचारलं पहा आपण मराठीमध्ये क्वेश्चन वाचून घेऊन. डीसी मशीनमध्ये काय एकूण 70 कॉईल आहेत तर त्याच्या कॉम्युटेटर सेगमेंटची संख्या माहीत करा. काय कॉम्युटेटर सेगमेंटची संख्या माहीत करा. आपल्याला माहीत असेल काय कॉम्युटेटर सेगमेंटची आपल्याला काय करायची संख्या काय करायची माहीत करायची आहे. आपल्याला ही कन्सेप्ट माहीत असेल जेवढ्या कॉईल असतात तेवढेच काय असतात कॉम्युटेटर सेगमेंट असतात. तर आपल्याला कॉईल किती दिल्या टोटल कॉईल आपल्याला दिल्यात 70. तर मग आपल्याला काय राहतील कॉम्युटेटर सेगमेंट किती राहतील मग कॉम्युटेटर सेगमेंटसुद्धा काय राहतील 70 राहतील. आपल्याला जेवढ्या कॉईल असतात तेवढेच काय असतात कॉम्युटेटर सेगमेंट असतात. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील काय 70. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. हाऊ इज द स्ट्रक्चर ऑफ फील्ड पोल ऑफ द डीसी मशीन. काय डीसी मशीनच्या फील्ड पोलची रचना कशी असते. काय डीसी मशीनच्या फील्ड पोलची रचना कशी असते. बऱ्याच मित्रांनी काय केलं आहे सॅलियन पोल टाईप उत्तर केलेलं आहे. पण त्याचं काय सॅलियन पोल टाईप पण असते आणि नॉन सॅलियन टाईपसुद्धा काय असतं डीसी मशीनच्या फील्ड पोलची रचना असते. 95% काय असते सॅलियन पोल टाईप असते आणि नॉन सॅलियन टाईप जनरली कमी प्रमाणात वापरतात. जास्त प्रमाणात काय 95% सॅलियन पोल टाईपच असते. बऱ्याच मित्रांनी काय केलं आहे सॅलियन टाईप काय सॅलियन पोल टाईप उत्तर दिलेलं आहे. याचं राईट आन्सर ऑप्शन काय राहील ऑप्शन 2 राहील ए अँड बी. काय सॅलियन पण आणि नॉन सॅलियन टाईपसुद्धा काय राहील फील्ड पोलची रचना राहील. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील बोथ ए अँड बी. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. काय म्हणलं आहे पहा काय म्हणतो क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या पोलच्या डीसी मशीनची स्पीड ही हाय जास्त असेल. खालीलपैकी कोणत्या डीसी मशीनची स्पीड ही जास्त असेल. तर कोणत्या असेल आपल्याला माहीत असेल जेवढे कमी पोल तेवढी जास्त स्पीड. काय जेवढे कमी पोल तेवढी जास्त स्पीड असेल. सर्वात कमी पोल कुठे दिलेत ऑप्शन नंबर 5 मध्ये दिलेत. काय ऑप्शन नंबर 5 मध्ये किती दिलेत 2 पोल दिलेले आहेत. काय 2 पोल दिलेले आहेत. तर मग काही 2 या पोल आहेत का नाही या काय या पोलच्या डीसी मशीनची काय स्पीड काय राहील स्पीड काय राहील हाय म्हणजे जास्त राहील. कोणत्या ऑप्शन नंबर 5 2 पोल. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 5 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. काय काय म्हणतोय क्वेश्चन विचारला पहा. स्टार्टिंग टॉर्क ऑफ इंडक्शन मोटर. काय इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क कसा असतो. काय स्टार्टिंग टॉर्क ऑफ इंडक्शन मोटर. काय इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा कसा असतो. आपल्याला माहीत असेल स्टार्टिंग टॉर्क हा इंडक्शन मोटरचा कसा असतो लो असतो. कसा असतो इंडक्शन मोटरचा कसा स्टार्टिंग टॉर्क लो असतो. पण कोणाचा लो असतो बरेच मित्रांनी केले ऑप्शन ए राईट आन्सर केलेला आहे. काय पण ते काय आहे चूक आहे. त्याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय आहे ऑप्शन नंबर 4 पहा लेस दॅन फुल लोड टॉर्क. काय फुल लोड टॉर्कचा कसा असतो कमी असतो. काय इंडक्शन मोटरचा टॉर्क स्टार्टिंग टॉर्क कसा असतो फुल लोड टॉर्कचा कसा असतो कमी असतो लेस असतो. म्हणजे याचा राईट आन्सर ऑप्शन काय लेस दॅन फुल लोड टॉर्क. काय फुल लोड टॉर्कच्या कमी असतो स्टार्टिंग टॉर्क. बऱ्याच मित्रांनी केलं ऑप्शन 1 लो व्होल्टेज काय लो करून टाकलेलं आहे. ऑप्शन नंबर 1च राईट आन्सर केलं त्यांनी. पण त्याचं खरं आन्सर काय आहे लेस दॅन फुल लोड टॉर्क. काय फुल लोड टॉर्कच्या कमी असतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा आपलं. काय विचारला क्वेश्चन काय 1000 RPM व 50 हर्ट्ज असलेल्या इंडक्शन मोटरच्या पोलची संख्या किती. याच्या अगोदर हा क्वेश्चन झाले
तरी आपण काय करू, याच्या अगोदरच हा एक क्वेश्चन झालेला आहे या टाईपचा, तरी आपण काय करू याचं आन्सर काढू. काय आपल्याला पोलची संख्या काढायची. आपण मग पोलचा फॉर्म्युला कोणता काढला होता, पोल इज इक्वल टू 120 इंटू एफ डिवायडेड बाय NS केलं होतं. आपण डायरेक्ट काय करू, याच्यात किमती इनपुट करू. काय 120 किती हर्ट्ज दिली, 50 हर्ट्ज. परत स्पीड किती 1000 RPM दिलेली. हा शून्य कटला, हा शून्य कटला, परत हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. 5 1 5, 5 2 5 1 5, 5 2 10 आणि बेसक 12 म्हणून याचा राईट आन्सर काय आलं, 6 पोल आलेले आहेत म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. किती 6 पोल म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, विच वाइंडिंग हॅज मोर टर्न्स. काय विच वाइंडिंग हॅज मोर टर्न्स इन ट्रान्सफॉर्मर. काय ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणत्या वाइंडिंगचे टर्न्स सर्वात जास्त असतील असे विचारलेलं आहे. ऑप्शन ए प्रायमरी वाइंडिंगचे होतील का, नाही. आपल्याला ही कन्सेप्ट माहीत असेल, जेवढे जास्त टर्न्स जेवढे जास्त टर्न्स तेवढं व्होल्टेज काय असतं, जास्त असतं आणि करंट काय असतो, आपला करंट काय असतो, कमी असतो. मग आपल्याला काय विचारलं आहे, सर्वात जास्त टर्न्स कोणत्या वाइंडिंगचे असतील, तर सर्वात जास्त टर्न्स काय असतील, हाय व्होल्टेज हाय व्होल्टेज वाइंडिंगचे काय असतील, सर्वात जास्त टर्न्स असतील म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 हाय व्होल्टेज वाइंडिंग आपलं राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, आपल्याला क्वेश्चन काय म्हणतोय, द एफिशियन्सी ऑफ पॉवर ट्रान्सफॉर्मर. काय आपल्याला पॉवर ट्रान्सफॉर्मरची काय विचारली, एफिशियन्सी कार्यक्षमता विचारलेली आहे. कशाची, पॉवर ट्रान्सफॉर्मरची. तर आपल्याला माहीत असेल पॉवर ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी किती असते, 95% ते 98%. काय 95% ते 98% कोणाची असते, पॉवर ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी असते. आणि 100% कोणाची असते, तर 100% ही आयडियल ट्रान्सफॉर्मरची. कोणाची, आयडियल ट्रान्सफॉर्मरची काय असते, 100% एफिशियन्सी कार्यक्षमता असते. आणि 98% कोणाची असते, पॉवर ट्रान्सफॉर्मरची असते म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील, 98%. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय म्हणतोय, काय विचारलंय, द थिकनेस ऑफ द लॅमिनेटेड कोर ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज. काय ट्रान्सफॉर्मरच्या लॅमिनेटेड कोरची काय विचारली, आपल्याला जाडी विचारली. आपल्याला माहीत असेल लॅमिनेटेड कोरची जाडी किती असते, 0.4 mm. काय 0.4 mm टू काय असते, 0.5 mm. 0.5 mm कुठं दिसतंय ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर काय 0.4 mm टू 0.5 mm काय असते, ट्रान्सफॉर्मरच्या लॅमिनेटेड कोरची जाडी असते म्हणून याचं राईट आन्सर काय राहील, 0.4 mm टू 4 mm टू 0.5 mm. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, काय म्हणतोय क्वेश्चन, ओपन सर्किट टेस्ट अँड शॉर्ट सर्किट टेस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर आर टेकन टू नाव विच ऑफ द फॉलोइंग लॉसेस रिस्पेक्टिव्हली. काय हा शब्द महत्त्वाचा आहे. ट्रान्सफॉर्मरची ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट अनुक्रमे खालीलपैकी कोणते, काय अनुक्रमे विचारले आपल्याला, काय अनुक्रमे खालीलपैकी कोणते लॉसेस माहीत करण्यासाठी घेतले जाते. आपण काय ओपन सर्किट टेस्टने कोणते लॉसेस फाइंड आउट करतो, ओपन सर्किट टेस्टने काय आपण ओपन सर्किट टेस्ट घेतो तेव्हा आपण कोणते लॉसेस फाइंड आउट करतो, तेव्हा आपण आयर्न लॉसेस किंवा आपण त्याला दुसरं नाव काय कोर लॉसेस, काय आयर्न लॉसेस किंवा कोर लॉसेस कशाने, ओपन सर्किट टेस्टने काय करतो, फाइंड आउट करतो. आणि शॉर्ट सर्किट टेस्टने काय आपण शॉर्ट सर्किट टेस्टने आपण कोणता लॉस फाइंड आउट करतो, I2R म्हणजेच काय आपला इलेक्ट्रिकल लॉस, त्याला दुसरं नाव काय आहे कॉपर लॉस. काय कॉपर लॉस आपण काय शॉर्ट सर्किट टेस्टने कॉपर लॉस त्यालाच I2R लॉस किंवा इलेक्ट्रिकल लॉस सुद्धा म्हणतो. तर पण काय विचारलं आपल्याला, अनुक्रमे विचारले, तर ऑप्शन ए पावर आपण कॉपर लॉस होईल का, कॉपर लॉस आणि आयर्न लॉस होईल का, ऑप्शन ए नाही. आपल्याला काय विचारले, अनुक्रमे विचारले. तर अगोदर काय दिले आपल्याला, दिलेली ओपन सर्किट, काय आपल्याला ओपन सर्किट आणि त्यानंतर काय दिली शॉर्ट सर्किट. ओपन सर्किटने आपण काय करतो, आयर्न लॉस फाइंड करतो आणि शॉर्ट सर्किटने कॉपर लॉस फाइंड आउट करतो म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय विचारलं आपल्याला क्वेश्चन पहा, न्यूक्लिअर पॉवर प्लांटची कार्यक्षमता. काय विचारले आपल्याला, न्यूक्लिअर पॉवर प्लांटची काय विचारली आपल्याला, एफिशियन्सी विचारलेली आहे. ऑप्शन ए पहा
85% ते 90% कोणाची असते? ती कोणाची असते? हायड्रोलिक टर्बाईनची. कोणाची? हायड्रोलिक टर्बाईनची. कोणाची असते? हायड्रोलिक टर्बाईनची कोणाची असते? 85% ते 90% हायड्रोलिक टर्बाईनची असते. आणि 10 ते 12% कोणाची असते? 10 ते 12% सोलार सेलची. कोणाची? सोलार सेलची. किती? 10 ते 12% असते. 80% ते 90% कोणाची असते? ते हायड्रो पॉवर प्लांटची. कोणाची? हायड्रो पॉवर प्लांटची काय असते? हायड्रो पॉवर प्लांटची किती असते? 80% ते 90% असते. आणि 30% ते 40% कोणाची असते? तर ती न्यूक्लिअर पॉवर प्लांटची काय असते? 30% ते 40% आपली इफिशियन्सी असते. आणि 30% काय असते? ही थर्मल इफिशियन्सी असते. थर्मल पॉवर प्लांटमधील काय? थर्मल इफिशियन्सी किती असते? 30%. आणि 29% ही ओव्हरऑल इफिशियन्सी असते. काय? ओव्हरऑल इफिशियन्सी असते. कोणाची? 29% ही ओव्हरऑल इफिशियन्सी आणि 30% काय असते? थर्मल इफिशियन्सी. आपल्याला काय विचार न्यूक्लिअर पॉवर प्लांटची इफिशियन्सी तर किती असते? ती ऑप्शन नंबर 4 काय? 30% ते 40% एवढी असते. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा आपल्याला? काय विचारलं आपल्याला? लोड फॅक्टर विचारला. काय आपल्याला विचारला आहे? लोड फॅक्टर. लोड फॅक्टरचा फॉर्म्युला काय असेल? लोड फॅक्टरचा फॉर्म्युला आपल्याला माहीत असेल. काय असतो? ॲव्हरेज लोड भागिले काय असतो? मॅक्झिमम. ॲव्हरेज लोड भागिले काय असतो? मॅक्झिमम डिमांड असते. काय? मॅक्झिमम डिमांड. काय आपली आपण काय पाहिला? ॲव्हरेज लोड भागिले काय असते? मॅक्झिमम डिमांड. लोड फॅक्टरचा हा फॉर्म्युला राहील ऑप्शन नंबर 2. काय? ॲव्हरेज लोड भागिले काय असते? मॅक्झिमम डिमांड असते. आणि लोड फॅक्टर काय असतो? 1 पेक्षा कमी असतो. कसा असतो? 1 पेक्षा काय असतो? तो कमी असतो लोड फॅक्टर. आणि आपले कोणते कोणते? लोड फॅक्टर, डिमांड फॅक्टर आणि काय? डायव्हर्सिटी फॅक्टर. डिमांड फॅक्टर सुद्धा काय असतो? डिमांड फॅक्टर सुद्धा 1 पेक्षा काय असतो? 1 पेक्षा कमी असतो. परत लोड फॅक्टर सुद्धा काय असतो? 1 पेक्षा कमी असतो. पण डायव्हर्सिटी फॅक्टर हा 1 पेक्षा काय असतो? जास्त असतो. कोणता? डायव्हर्सिटी फॅक्टर. तो 1 पेक्षा जास्त असतो. हे पण लक्षात असू द्याच्यावर पण क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा? हा क्वेश्चन आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा? काय विचारला क्वेश्चन? प्रॉक्झिमिटी इफेक्ट. काय विचारला आपल्याला? प्रॉक्झिमिटी इफेक्ट विचारलेला आहे. काय? प्रॉक्झिमिटी इफेक्ट मध्ये कोणता नियम लागू होतो? आपल्याला माहीत असेल प्रॉक्झिमिटी इफेक्टमध्ये आपल्याला राईट हँड काय? राईट हँड थंब रूल. काय? राईट हँड थंब रूल काय होतो? तिथं नियम लागू होतो. काय? राईट हँड थंब रूलमध्ये अंगठा कशाची दाखवतो? दिशा. कंडक्टरची काय करतो? तो दिशा दाखवतो. आणि जे मधले बोट आहे ते डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्डची काय करतात? ती दिशा दाखवतात. तर याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील? ऑप्शन नंबर 5 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा? प्रॉक्झिमिटी इफेक्टवरतीच आहे. काय विचारला? प्रॉक्झिमिटी इफेक्ट. काय? प्रॉक्झिमिटी इफेक्टचा खालील कशाशी संबंध आहे? आपल्याला माहीत असेल प्रॉक्झिमिटी इफेक्टमध्ये खालील कशाची संबंध आहे? फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते का? नाही. तर तिथं प्रॉक्झिमिटी इफेक्ट म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. फ्रिक्वेन्सी इन्क्रीज म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढते. तर ऑप्शन 2 आपलं काय राहील? राईट आन्सर राहील. फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते का? नाही. ऑप्शन 1 कटला. सेल्फ रेजिस्टन्स इन्क्रीज. आपल्याला माहीत असेल प्रॉक्झिमिटी इफेक्टमध्ये काय होतो? कंडक्टरचा काय करतो? रेजिस्टन्स काय होतो? रेजिस्टन्स वाढतो. पण काय करतो? सेल्फ रेजिस्टन्स काय करतो? तो रिड्यूस म्हणजे काय करतो? कमी करतो. कोण? प्रॉक्झिमिटी इफेक्ट. काय? प्रॉक्झिमिटी इफेक्ट काय करतो? कंडक्टरचा रेजिस्टन्स वाढवतो पण सेल्फ रेजिस्टन्स काय करतो? तो कमी करतो. हे पण तुम्हाला लक्षात असायला हवे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय? ऑप्शन नंबर 2. काय? फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. कशाशी संबंध लागत आहे प्रॉक्झिमिटी इफेक्टचा? फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. फ्रिक्वेन्सी वाढते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा तुम्हाला? इफेक्टवरतीच आहे क्वेश्चन. काय विचारला पहा? काय म्हणते क्वेश्चन? कोरोना इफेक्ट कॅन बी रिड्यूस. काय? कोरोना इफेक्ट आपण कशाने कमी करू शकतो? काय? कोरोना इफेक्ट आपण कशाने कमी करू शकतो? आपल्याला माहीत असेल कोरोना इफेक्ट लाईनमध्ये काय करतो? हिसिंग नॉईज काय करतो? तयार करतो. जो हिसिंग नॉईज असतो तो काय करतो? तो तयार करतो. आणि कंडक्टरवरती जो व्हायलेट ग्लो जो दिसतो तो कोणामुळे झालेला असतो? तो कोरोना इफेक्ट या कोरोना इफेक्टमुळे झालेला असतो. कोणता? जो कंडक्टरवरती जो व्हायलेट ग्लो दिसतो तो कशामुळे झालेला असतो? कोरोना इफेक्टमुळे. आणि काय करतो? तो ओझोन गॅस काय करतो? प्रोड्यूस करतो. कोणता? कोरोना इफेक्ट काय करतो? ओझोन गॅस काय करतो? प्रोड्यूस करतो. आणि काय विचारलं आपल्याला क्वेश्चन? कोरोना इफेक्ट कशाने कमी केला जातो? तर कोरोना इफेक्ट काय केला जातो? आपलं काय असतं?
आपले दोन कंडक्टर आहेत, या दोन कंडक्टरमधील काय अंतर जी स्पेसिंग आहे ती काय केली जाते वाढून, काय फेसिंग वाढून काय केला जातो, काय फेसिंग वाढून काय केला जातो, कोरोना इफेक्ट काय केला जातो कमी केला जातो, काय प्रॉपर फेसिंग ठेवून, काय प्रॉपर अंतर ठेवून काय केला जातो, प्रॉपर अंतर ठेवून काय केला जातो तो काय प्रॉपर फेसिंग बिटवीन कंडक्टर्स काय कोरोना इफेक्ट त्यांनी रिड्यूस कमी केला जातो, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय मेगरला कोणती डॅम्पिंग प्रोव्हाइड केली जाते, काय क्वेश्चन काय विचारलाय पहा, मेगरला कोणती डॅम्पिंग प्रोव्हाइड केली जाते. मेगर आपण कशासाठी वापरतो, मेगर आपण व्हेरी हाय रेजिस्टन्स काय मेजर करण्यासाठी आपण काय करतो, मेगरचा यूज केला जातो. आणि मेगर कोणाच्या तत्वावर कार्य करतो, मेगर हा काय इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या काय करतो तत्वावर कार्य करतो. आणि आपण काय मेगरने व्हेरी हाय रेजिस्टन्स काय केला जातो, मोजला जातो. काय विचारलं आपल्याला, मेगरला कोणती डॅम्पिंग प्रोव्हाइड केली जाते, तर आपल्याला माहीत असायला हवं, तर मेगरला आपण कोणती डॅम्पिंग, एअर फ्रिक्शन डॅम्पिंग काय केली जाते, प्रोव्हाइड केली जाते, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहील, काय एअर फ्रिक्शन. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, SCR काय क्वेश्चन म्हणतोय पहा, SCR हा कोणत्या पदार्थापासून बनवतात. SCR आपल्याला माहित असेल, SCRला 3 टर्मिनल असतात, काय 3 टर्मिनल असतात, ते कोणते कोणते असतात, एक ॲनोड असतो, परत दुसरा कॅथोड आणि गेट. आपण काय करू, आपण SCRचं काय करू, आपण डायरेक्ट सिम्बॉल काढून घेऊ, काय आपल्याला माहीत असेल, हा आपण काय केला, 1 मिनिट हा, SCR काढून घेऊ आपण, PN परत इथे काय असतो P आणि N, हा कोणता टोका असतो आपला, हा टर्मिनल ॲनोड असतो, हा असतो कॅथोड आणि जो मधला असतो तो काय असतो गेट. हा काय झाला SCSRचा काय झाला सिम्बॉल झालेला आहे, कोणता SCSRला दुसरं नाव काय, SCSRला दुसरं नाव काय थायरिस्टर सुद्धा काय म्हणतात, SCSRला म्हणतात. SCSRचा काय DC मोटरमध्ये काय DC मोटरमध्ये स्पीड कंट्रोल करण्यासाठी काय करतात, SCSRचा यूज केला जातो. SCSR हा 1 डायरेक्शनल स्विच आहे, काय SCSR हा काय 1 डायरेक्शनल स्विच आहे. आपल्याला क्वेश्चन काय विचारला पहा, SCSR हा कोणत्या पदार्थापासून बनवतात, तर तो SCSR हा सिलिकॉन या मटेरियलपासून काय करतात, बनवतात, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राईट. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलाय पहा, क्वेश्चन पहा, काय NPN ट्रान्झिस्टर मधील P भागाला काय म्हणतात. आपण काय करू, NPN ट्रान्झिस्टर काढून घेऊ, काय आपण हा एक मिनिट हा, काय केला NP आणि हा N काय केला NPN काय केला आपण ट्रान्झिस्टर केलं. हे कोणतं टोक असतं, हा असतो इमिटर, हा असतो बेस आणि कलेक्टर. आपल्याला काय विचारलंय, P भागाला कोण काय म्हणतो, आपल्याला हेच विचारलं तर P भागाला आपण काय म्हणतो बेस, N भागाला इमिटर आणि दुसऱ्या NPN हाला आपण कलेक्टर. तर काय आज एकदम सोपा क्वेश्चन होता, तर P भागाला आपण काय म्हणतो बेस, काय बेस म्हणतो, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3, काय बेस इज राईट आन्सर. काय NPN ट्रान्झिस्टर मधील P भागाला आपण बेस म्हणतो, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय म्हणतोय क्वेश्चन पहा, विच इज द काय ॲक्सेप्टेड टाईप, काय ॲक्सेप्टर, इथं ॲक्सेप्टर पाहिजे होतं, ॲक्सेप्टेड झालं, विच इज द ॲक्सेप्टर टाईप ऑफ एरर, काय विच इज द ॲक्सेप्टर टाईप ऑफ एरर, खालील काय कोणता प्रकार स्वीकारणारा त्रुटी आहे. आपल्याला माहीत असेल काय P टाईप सेमीकंडक्टर, काय P टाईप सेमीकंडक्टर आणि N टाईप, काय P टाईप सेमीकंडक्टर आणि N टाईप सेमीकंडक्टर माहीत असेल. P टाईप सेमीकंडक्टरला काय म्हणतो आपण ॲक्सेप्टर, काय ॲक्सेप्टर, आणि N टाईप सेमीकंडक्टर असतो तो कोणता असतो, तो डोनर असतो, कोणता असतो तो डोनर असतो. P टाईप सेमीकंडक्टर हा ॲक्सेप्टर असतो, N टाईप सेमीकंडक्टर हा डोनर असतो. आणि P टाईपमध्ये मेजॉरिटी कॅरियर्स काय असतात, होल्स असतात, काय मेजॉरिटी कॅरियर्स होल्स असतात आणि मायनॉरिटी काय असतात इलेक्ट्रॉन्स. आणि तसं इकडे N टाईपमध्ये काय असतात, मेजॉरिटी इकडे इलेक्ट्रॉन्स असतात आणि मायनॉरिटी इकडे होल्स असतात. तर आपल्याला काय विचारलं ॲक्सेप्टर कोणता आहे, तर मग ॲक्सेप्टर हा P टाईप आहे. आणि P टाईपचं उदाहरण कोणतं आहे खालीपैकी, तर P टाईपचं बोरॉन हे काय आहे P टाईप सेमीकंडक्टरचं काय आहे तो उदाहरण आहे, म्हणून काय याचं राईट आन्सर बोरॉन राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय म्हणतोय क्वेश्चन,
वेन डज अ साईन वेव्ह हॅव अ पॉझिटिव्ह मॅक्झिमम, काय साईन वेव्हची पॉझिटिव्ह कमाल किती असते, काय आपण एक काय करू, एसीची साईन वेव्ह काढून घेऊ. काय विचारले, हा आपण काय केली, एसीची साईन वेव्ह काढून घेतली. तर काय विचारले, पॉझिटिव्ह मॅक्झिमम, काय ही आपली काय मॅक्झिमम, तर ही किती असतं, मॅक्झिमम किती असतं, 90 डिग्री असतं. आपल्याला तेच विचारलं किती असते ही मॅक्झिमम, काय असते मॅक्झिमम किती असते, ती 90 डिग्री असते. ही काय झाली पॉझिटिव्ह सायकल, आणि ही काय झाली खालती एक निगेटिव्ह सायकल, वरती पॉझिटिव्ह खालती निगेटिव्ह, आपली काय झाली एक एसीची साईन वेव्ह झालेली आहे. त्याची पॉझिटिव्ह कमाल किती असते, ती 90 डिग्री असते. इथं पण काय असते 90 डिग्री असते, म्हणून याचं राईट आन्सर 90 डिग्री राहील. किती 90 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा, काय म्हणतोय, द थिकनेस ऑफ इन्सुलेशन, काय इन्सुलेशन लेयर ऑन कंडक्टर इन केबल्स इन डिफेन्स ओपन, काय केबलमधील कंडक्टरवरील इन्सुलेशन लेअरची जाडी कशावर अवलंबून असते, जे आपले केबल आहे आणि केबल कंडक्टरचे वरील जे इन्सुलेशन असते त्याची जाडी कशावर अवलंबून असते, ती जाडी कशावरती, व्होल्टेजवरती काय असते डिपेंड असते, करंटवरती नाही. कशावरती डिपेंड असते, ती व्होल्टेजवरती डिपेंड असते. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन 4 राहील. काय व्होल्टेजवरती काय असते डिपेंड असते. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय विचारलाय पहा आपल्याला क्वेश्चन, काय म्हणतोय, काय विचारलाय क्वेश्चन, काय म्हणतोय पहा आपल्याला, काय अ बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर हॅज, काय बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, बायपोलर म्हणजे काय, काय बीजेटी, आपल्याला बीजेटी आणि एफएटी माहीत असेल, काय बीजेटी आणि दुसरा काय एफएटी, काय फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर आणि काय बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. बीजेटी हा काय करंट कंट्रोल आहे, काय बीजेटी हा करंट कंट्रोल आहे, आणि एफएटी हा काय व्होल्टेज कंट्रोल आहे. काय बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर हा करंट कंट्रोल आणि फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर हा व्होल्टेज कंट्रोल आहे. बायपोलर म्हणजेच काय, ते दोन्ही दिशेने काय करतो पास करतो, आणि एफएटी काय युनिपोलर आहे, म्हणजे तो एका दिशेने काय करतो पास करतो. आपल्याला काय विचारलं, अ बायपोलर जंक्शन, काय बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर आहे, तर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर काय हा काय करंट कंट्रोल आहे, काय तो करंट कंट्रोल आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. काय करंट कंट्रोल. एफईटी काय व्होल्टेज कंट्रोल आहे, काय एफईटी हा व्होल्टेज कंट्रोल आहे. एफईटी हा युनिपोलर असतो, म्हणजे एका दिशेने पास करू शकतो, आणि हा काय असतो बायपोलर, म्हणजे दोन्ही दिशेने काय करतो पास करतो. आणि याचा राईट आन्सर ऑप्शन काय राहील मग करंट कंट्रोल. खालील कशाशी संबंध लागतोय, करंट कंट्रोलशी लागतोय, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, काय गॅस टर्बाइन पॉवर प्लांट आर जनरली यूज टू मीट, काय गॅस टर्बाइन पॉवर प्लांट सामान्यतः वापरले जाते. काय आपला जो गॅस टर्बाइन पॉवर प्लांट आहे तो कोणत्या बेसवर चालतो, तो बेस लोडवरती चालतो का. बेस लोड म्हणजे काय 24 तास काय कंटिन्युअस सतत चालू राहणारा म्हणजे काय बेस लोड पॉवर प्लांट. आणि पीक लोड जेव्हा आपल्याला ग्राहकाची काय मॅक्झिमम डिमांड असते तेव्हा आपण कोणता चालू करतो, पीक लोड पॉवर प्लांट काय करतो चालू करतो. त्याच्याला आपल्याला विचारलं काय गॅस टर्बाइन पॉवर प्लांट हा कोणत्या वर्कवरती कार्य करतो, तो बेस लोडवरती का पीक लोडवरती विचारलेला आहे. बेस लोडमध्ये काय 24 तास कंटिन्युअस काय राहतो चालू राहतो. त्याचं उदाहरण सांगायचं झालं असतं आपला थर्मल पॉवर प्लांट. काय थर्मल पॉवर प्लांट हा काय आहे बेस लोड पॉवर प्लांट आहे. पीक लोड पॉवर प्लांट मग काय राहिला आपला गॅस टर्बाइन पॉवर प्लांट हा काय पीक लोड पॉवर प्लांट आहे. जेव्हा ग्राहकाची काय असते मॅक्झिमम डिमांड असते तेव्हा आपण काय पीक लोड पॉवर प्लांट काय करतो चालू करतो. गॅस टर्बाइन पॉवर प्लांट हा कसा आहे पीक लोड पॉवर प्लांट आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. काय पीक लोड. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय विचारला क्वेश्चन पहा, काय म्हणतोय मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिसिटी इन इंडिया इज जनरेटेड फ्रॉम, काय भारतात सर्वाधिक वीज कुठून निर्माण होते. तर आपल्याला माहीत असेल भारतात सर्वात जास्त वीज निर्मिती आपण कोणत्या थर्मल पॉवर प्लांटपासून, कोणत्या थर्मल पॉवर प्लांटपासून काय करतो आपण वीज निर्मिती करतो. कोणता थर्मल पॉवर प्लांटपासून आपण काय करतो सर्वात जास्त वीज निर्मिती काय करतो भारतात तयार करतो. म्हणून याचं राईट आन्सर काय राहील आपलं थर्मल पॉवर प्लांटपासून काय करतो वीज निर्मिती करतो. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय विचारला होता पहा एक मिनिट, काय विचारला आहे रेकॉर्डिंग इक्विपमेंटमध्ये कोणती मोटर वापरली जाते. ह्या क्वेश्चनमध्ये बऱ्याच मित्रांचं काय झालं आहे जम्पलिंग चालू आहे. काय रेकॉर्डिंग इक्विपमेंटमध्ये कोणती मोटर वापरली जाते. आपल्याला माहीत असायला पाहिजे रेकॉर्डिंग इक्विपमेंटमध्ये आपण काय रिलक्टन्स मोटरसुद्धा यूज करू शकतो आणि हिस्टेरिसिस मोटरसुद्धा काय करू शकतो
आपण काय करू शकतो यूज करू शकतो. पण काय केलं आहे UPPSCला हा क्वेश्चन विचारला असता आयोगाने याचं उत्तर काय दिलं आहे रिलक्टन्स मोटर दिलं आहे. काय रिलक्टन्स मोटर याचं उत्तर दिलेलं आहे. आणि याचं काय हिस्टेरिसिस मोटरचं ॲप्लिकेशन रेकॉर्डिंग इक्विपमेंटमध्ये येतं. पण काय केलं आहे जर असा क्वेश्चन आला असता पहिलं प्राधान्य कुणाला द्यायचं रिलक्टन्स मोटरला. काय आहे UPPSCला क्वेश्चन विचारला असता आयोगाने याचं उत्तर काय दिलेलं आहे रिलक्टन्स मोटर दिलेला आहे. त्याच्यामुळे काय रेकॉर्डिंग इक्विपमेंटमध्ये कोणती मोटर वापरली जाते तर ती रिलक्टन्स मोटर यूज केली जाते. आणि हिस्टेरिसिस मोटरसुद्धा काय रेकॉर्डिंग इक्विपमेंटमध्ये यूज केली जाते. ही दोन्ही ॲप्लिकेशन राहतील. बऱ्याच मित्र तिथं जम्पलिंग झालेले आहे. बऱ्याच मित्रांनी काय केले मेसेज केले हा क्वेश्चन तुमचा चुकलेला आहे. पण काय केलं आहे UPPSCमध्ये UPPSCला विचारला होता ना त्यामुळे आपण हा क्वेश्चन टाकलेला आहे. हा काय जम्पलिंग क्वेश्चन आहे त्याच्यामुळे हा नोट करून क्वेश्चन ठेवू शकता. बऱ्याच बुकमध्ये काय दिलं आहे हिस्टेरिसिस मोटर दिलेलं आहे. पण काय केलं आयोगाने ह्याचं रिलक्टन्स मोटर दिल्यामुळे काय केलं आपण याचं उत्तर काय दिलेलं आहे रिलक्टन्स मोटर दिलेलं आहे. ऑप्शन वाय युनिव्हर्सल मोटर कायसाठी युनिव्हर्सल मोटर कुठं यूज करतो आपण मिक्सरमध्ये आपलं काय युनिव्हर्सल मोटर मिक्सरमध्ये यूज करतो. परत युनिव्हर्सल मोटर आपलं काय वॅक्यूम क्लिनर आपलं जे वॅक्यूम क्लिनर असतं तिथं पण काय युनिव्हर्सल मोटर काय करतो यूज करतो. काय जे आपलं वॅक्यूम क्लिनर असतं तिथं पण आपण काय करतो आपण त्या युनिव्हर्सल मोटरचा यूज करतो. पण ही रिपल्शन मोटर काय रिपल्शन मोटरचा यूज कुठं करतो कॉम्प्रेसरमध्ये. अजून त्याचे ॲप्लिकेशन आहेत पण काय सांगायचं झालं असतं कॉम्प्रेसरमध्ये पण सुद्धा काय आपण रिपल्शन मोटरचा यूज करतो. काय रिपल्शन मोटरचा यूज करतो. हिस्टेरिसिस आणि सिंक्रोनसला आपण काय हिस्टेरिसिस मोटर आणि इलेक्ट्रॉन्स मोटरला आपण काय सिंक्रोनस मोटर म्हणून काम करत असतं. काय सिंक्रोनस मोटरसारखंच म्हणून काम करत असतात रिलक्टन्स आणि हिस्टेरिसिस मोटर. याचं हा क्वेश्चन तुम्ही सर्वांनी नोट करून ठेवा. काय रेकॉर्डिंग इक्विपमेंटमध्ये कोणती मोटर वापरली जाते ती फर्स्ट प्राधान्य कोणाला द्यायचं रिलक्टन्स मोटर. जर आपलं ऑप्शनमध्ये रिलक्टन्स मोटर नसतं तर आपलं राईट आन्सर ऑप्शन काय राहिलं असतं मग हिस्टेरिसिस मोटर. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला आता पहा काय विचारला क्वेश्चन काय म्हणतोय पहा क्वेश्चन काय विचारला पहा सिंगल फेज मोटरमधील स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स कसा असतो. आपली जी सिंगल फेज मोटर आहे त्या मोटरमध्ये काय स्टार्टिंग वाइंडिंग त्यालाच आपलं दुसरं नाव काय ॲक्झिलरी वाइंडिंग. काय ॲक्झिलरी वाइंडिंगसुद्धा आपण काय म्हणतो ॲक्झिलरी वाइंडिंगसुद्धा काय म्हणतो आपण स्टार्टिंग वाइंडिंगला म्हणतो. घाबरून जायचं काम नाही. त्याचं दुसरं नाव काय ॲक्झिलरी वाइंडिंग. स्टार्टिंग वाइंडिंगचं दुसरं नाव काय ॲक्झिलरी वाइंडिंग. आपल्याला काय विचारलं काय सिंगल फेज इंडक्टरचा काय सिंगल फेज मोटरमधील स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स आपल्याला माहीत असेल. सिंगल फेजमध्ये रेजिस्टन्स कसा असतो जास्त आणि इंडक्टन्स कसा असतो लो असतो. सिंगल फेज इंडक्शनमध्ये कोणत्या वाइंडिंग असतात स्टार्टिंग वाइंडिंग आणि एक आपली मेन वाइंडिंग असते. त्याच्यामध्ये कशी असते मेन वाइंडिंग. सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये काय मेन वाइंडिंग असते. ह्याच्या उलटच कसं तिथं रेजिस्टन्स काय असतो लो असतो आणि काय इंडक्टन्स तिथं कसा असतो मेन वाइंडिंगचा कसा असतो जास्त असतो. असाही क्वेश्चन विचारू शकतात. आपलं काय स्टार्टिंग वाइंडिंग आणि मेन वाइंडिंग ही कशी असते सिरीज का पॅरलर दिसायला आपल्याला काय सिंगल फेज इंडक्शन मोटर दिसायला आपल्याला काय सिरीज होणे दिसते पण ती कशी असते ती पॅरलरमध्ये असते. कशी शंट असते. कशी असते ती शंट म्हणजे काय पॅरलर असते. स्टार्टिंग वाइंडिंग आणि कोणती मेन वाइंडिंग दिसायला आपल्याला डायग्राममध्ये पाहिलं असता कशी दिसते ते सिरीजमध्ये असल्याने दिसते पण ती कशी असते शंट पॅरलर असते. ह्याचं काय राईट आन्सर ऑप्शन काय राहिलं आपलं काय सिंगल फेज मोटरमधील स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स कसा असतो रेजिस्टन्स काय असतो जास्त आणि इंडक्टन्स कसा असतो कमी. तसंच मेन वाइंडिंगचा विचार केला असता ह्याच्या उलट काय रेजिस्टन्स कमी आणि इंडक्शन जास्त. हा कोणाचा राहील हा राहील मेन वाइंडिंगचं. नेक्स्ट क्वेश्चन आय होप हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा युनिट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर. आपल्याला माहीत असेल आपल्या किती 3 प्रकारच्या पॉवर आहेत. कोणती ॲक्टिव्ह पॉवर काय पीनं डिनोट करतो. रिॲक्टिव्ह पॉवर आपण काय कीनो डिनोट करतो आणि ॲपरेंट पॉवर त्याला दुसरं नाव टोटल पॉवर ती काय करतो आपण एसने डिनोट करतो. ॲक्टिव्ह पॉवरचं युनिट आपल्याला माहीत असेल ॲक्टिव्ह पॉवरचं वॅट आहे. रिॲक्टिव्ह पॉवरचं काय आपल्याला व्होल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह किंवा किलो व्होल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह. आणि तसंच ॲपरेंट पॉवरचं युनिट काय व्होल्ट एम्पियर. आपल्याला काय विचारलं रिॲक्टिव्ह पॉवरचं काय आहे मग किलो व्होल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह. म्हणून ऑप्शन नंबर 3 काय किलो व्होल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा काय क्वेश्चन विचारला आहे पहा
इन अ सेल टाईप ट्रान्सफॉर्मर हाऊ मेनी मॅग्नेटिक पाथ इथं पाथ असेल, पार्ट्स नाही, पाथ म्हणजे आपले काय मार्ग, पाथ म्हणजे काय मार्ग, काय सेल प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये किती चुंबकीय मार्ग असतात, किती चुंबकीय मार्ग, तर किती असतात सेल टाईपमध्ये 2 असतात. किती मॅग्नेटिक पाथ किती असतात तिथे 2 असतात. ऑप्शन नंबर 1 आपलं राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय विचारला आपल्याला पहा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग अ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, काय स्टेप अप ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. स्टेप अप आपल्याला जर व्होल्टेज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करतो आपण, व्होल्टेज काय करतो वाढवतो, राईज काय व्होल्टेज वाढवतो. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करतो आपण, व्होल्टेज काय करतो कमी करतो. आपल्याला काय स्टेप अप ट्रान्सफॉर्मर विचारलं आहे. मग स्टेप अप ट्रान्सफॉर्मरची आपल्याला टर्म्स माहीत असेल, काय स्टेप अप ट्रान्सफॉर्मरच्या काय एन म्हणजे काय आपल्या नंबर ऑफ टर्न्स, आणि हे एस म्हणजे काय सेकंडरी टर्न्स, आणि एन पी म्हणजे काय आपल्या प्रायमरी टर्न्स. तर काय आपल्याला स्टेप अप करायचं असेल काय सेकंडरी टर्न्स काय करावं लागते प्रायमरी टर्न्सपेक्षा जास्त, आणि स्टेप डाऊन करायचं असल्यात काय आपल्याला स्टेप डाऊन करायचं असलं प्रायमरी टर्न्स जास्त आणि सेकंडरी टर्न्स कसे करावं लागतात कमी करावं लागतात. कशाला स्टेप डाऊन करताना. पण आपल्याला स्टेप अप करायचं तर स्टेप अप करताना काय करावं लागेल आपल्याला सेकंडरी टर्न्स जास्त कशापेक्षा प्रायमरी टर्न्सपेक्षा. असं ऑप्शन कुठं दिसतंय, ऑप्शन 2 दिसतंय, काय सेकंडरी टर्न्स ग्रेटर दॅन प्रायमरी टर्न्स, काय सेकंडरी टर्न्स कशा आहेत प्रायमरी टर्न्सपेक्षा जास्त आहेत, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता, काय म्हणतो क्वेश्चन, 1 ब्रिटिश हॉर्स पॉवर, काय एक ब्रिटिश अश्वशक्ती बरोबर किती. आपल्याला माहीत असेल 1 ब्रिटिश हॉर्स पॉवर बरोबर किती असते 746 वॅट. किती 746 वॅट बरोबर किती असते एक अश्वशक्ती, किती असते एक ब्रिटिश अश्वशक्ती असते. आणि 736 किंवा काय पुस्तकामध्ये काय दिलं 736.5 वॅट दिलेलं आहे. ती किती असते 1 मॅट्रिक हॉर्स पॉवर बरोबर काय असते 736 किंवा 735.5 वॅट बरोबर काय असते 1 मॅट्रिक हॉर्स पॉवर असते. आणि 860 वॅट, काय 860 वॅट, काय 860 वॅट, एक मिनिट हा, काय 860 वॅट बरोबर काय असतं 1 किलो वॅट हवर बरोबर कशामध्ये असतं ते किलो कॅलरीमध्ये असतं. कशामध्ये किलो कॅलरीमध्ये असतं. काय 860 वॅट बरोबर काय 1 किलो वॅट हवर ते कशामध्ये पण ते किलो कॅलरीमध्ये असतं. याचं राईट आन्सर ऑप्शन काय 1 ब्रिटिश हॉर्स पॉवर बरोबर 746 वॅट. आय होप हा तुम्हाला क्वेश्चन समजलेला असेल. आपली टेस्ट नंबर किती आज आपण किती एक मिनिट किती टेस्ट नंबर आज आपण टेस्ट नंबर 4चं काय केलं आपण टेस्ट विश्लेषण पाहिलेलं आहे. सर तुम्हाला जर ही टेस्ट आवडली असेल तर काय करायचं व्हिडिओला लाईक आणि काय करायचं आपल्या चॅनलला सर्वांनी काय करायचं सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्हाला जर या अगोदरच्या सर्व टेस्ट सोडवायचे असेल तुम्ही काय करायचं आपल्या टेलिग्राम चॅनल काय करायचं जॉईन करून घ्यायचं. या अगोदरच्या सर्व टेस्टच्या लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहेत आणि यापुढील टेस्टच्या लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती येतील. त्यासाठी सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनल काय करायचे जॉईन करून घ्यायचं आहे आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला काय करायचे सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.